शाळेत असतानाचा तो एक विशिष्ट अनुभव ना आपल्या प्रत्येकाच्याच गाठीशी असतो. नक्कीच असतो. म्हणजे बघा, एखादा विषय समजा गणित किंवा इतिहास एका शिक्षकाने शिकवला की अत्यंत कंटाळवाणा आणि पूर्ण डोक्यावरून जाणारा वाटतो. अगदी बरोबर. झोपच येते वर्गात. हो ना. पण तोच विषय जेव्हा दुसऱ्या एखादा शिक्षक शिकवतो तेव्हा अचानक सगळ्या संकल्पना अगदी लख्ख प्रकाशासारख्या स्पष्ट होतात. खरंच असं होते. मग मला नेहमी प्रश्न पडायचा की असे का घडते. म्हणजे हे केवळ एका शिक्षकाचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट असणे नसते. नाही, अजिबात नाही. यामागे ना मेंदू नवीन माहिती कशी ग्रहण करतो याचे एक अत्यंत अचूक आणि अदृश्य शास्त्र दडलेले असते. बरोबर. कारण आपण अनेकदा शिक्षणाकडे फक्त माहिती देणे आणि ती विद्यार्थ्याकडून पाठांतर करून घेणे या अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो. हो, आणि तोच आपला सर्वात मोठा गैरसमज आहे. खरं तर मानवी मन घडवण्यामागे एक विशिष्ट ब्लूप्रिंट किंवा आराखडा असावा लागतो. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच ब्लूप्रिंटचा वेध घेणार आहोत. आणि दुर्दैवाने हाच आराखडा बऱ्याचदा आपल्याकडे दुर्लक्षित राहतो. तुम्ही जर एखाद्या भव्य गगनचुंबी इमारतीकडे पाहिलं तर आपल्याला तिचे फक्त बाह्य सौंदर्य दिसतं. बरोबर. काचा आणि डिझाईन वगैरे. हो. पण ती इमारत भक्कमपणे उभी असते ती तिच्या इंजिनिअरिंग ब्लूप्रिंटमुळे. म्हणजे खांब कुठे असतील, वजन कसे विभागले जाईल याचा एक अचूक अंदाज तिथे असतो. म्हणजे पाया किती भक्कम आहे ते महत्वाचे आहे. अगदी तेच. आणि मानवी मेंदूच्या आणि शिक्षणाच्या बाबतीतही असाच एक अत्यंत सखोल आराखडा ब्रूस जॉयस आणि मार्शा वेल यांनी मांडला आहे. ब्रूस जॉयस आणि मार्शा वेल. हो, त्यांच्या शिक्षणाचा आराखडा म्हणजेच ब्लूप्रिंट ऑफ एज्युकेशन या संकल्पनेमध्ये तब्बल 24 अध्यापन प्रतिमाने किंवा ज्याला आपण टीचिंग मॉडेल्स म्हणतो ती स्पष्ट करण्यात आली आहेत. 24 मॉडेल्स. बाप रे, हा आकडा खूप मोठा आहे. मोठा आहे, पण विशेष म्हणजे ही मॉडेल्स फक्त शालेय शिक्षकांसाठी मर्यादित नाहीत. मग ती आणखी कोणासाठी आहेत? आपण सर्वजण दररोज नवीन गोष्टी कशा शिकतो, आयुष्यात येणाऱ्या समस्या कशा सोडवतो आणि स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करतो याचा तो एक जिवंत नकाशा आहे असं म्हणूया. अरे वा, म्हणजे ही एक प्रकारे मानवी मेंदूची मॅन्युअलच आहे. अगदी तसंच. पण मग या 24 प्रतिमानांचा आवाका तर खूप मोठा असेल. आजच्या या चर्चेत आपण हे सगळं कसं सामावून घेणार? खरंय, एकाच वेळी सगळं समजून घेणं कठीण आहे. ब्रूस जॉयस आणि मार्शा विल यांनी या सर्व मॉडेल्सना मुख्यत्वे 4 प्रमुख कुटुंबांमध्ये विभागले आहे. अच्छा, 4 कुटुंबे. कोणती ती? ज्ञान प्रक्रियकरण, व्यक्तिगत विकास, सामाजिक अंतरक्रिया आणि वर्तन परिवर्तन. या 4ही कुटुंबांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. पण आज आपण एकाच वेळी सर्वत्र धावण्यापेक्षा पहिल्या 2 अत्यंत महत्वाच्या आणि पायाभूत स्तंभांवर लक्ष केंद्रित करूया का? हो, उत्तम राहील. म्हणजे आपण ज्ञान प्रक्रियाकरण आणि व्यक्तिगत विकास यावर आज सविस्तर बोलूया. नक्कीच. यातील पहिल्या कुटुंबापासून सुरुवात करणे सर्वांत तार्किक ठरेल. ज्ञान प्रक्रियाकरण किंवा ज्याला आपण इंग्रजीत इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग म्हणतो. बरोबर. याला शिक्षणाच्या भाषेमध्ये बुद्धिमत्तेचे इंजिन असेही संबोधले जाते. बुद्धिमत्तेचे इंजिन? क्या बात है. नावच खूप आकर्षक आहे. हो, कारण मेंदू माहितीवर नेमकी कशी प्रक्रिया करतो हा यामागचा मूळ गाभा आहे. हे प्रतिमान विद्यार्थ्याची माहिती ग्रहण करण्याची आणि तिचे अचूक विश्लेषण करण्याची क्षमता कशी वाढवते यावर भर देते. म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतही तर्कशुद्ध विचार कसा करायचा हे यातून शिकायला मिळतं. अगदी बरोबर. या गटात एकूण 7 प्रमुख मॉडेल्स आहेत जी वेगवेगळ्या विचारवंतांनी अत्यंत सूक्ष्म संशोधनातून मांडली आहेत. 7 मॉडेल्स. जेव्हा मी या 7 मॉडेल्सचा अभ्यास करत होते ना, तेव्हा सर्वांत आधी माझे लक्ष वेधून घेतले ते बोधात्मक पाया किंवा तार्किक अनुमानावर भर देणाऱ्या मॉडेलने. जीन पियाजे यांचे मॉडेल? हो, जीन पियाजे यांचा बोधात्मक विकास प्रतिमान याच गटात येते. आपण नेहमी ऐकतो की मुलांचा बौद्धिक विकास टप्प्याटप्प्याने होतो. पण पियाजे यांचे मॉडेल प्रत्यक्ष व्यवहारात कसे काम करते हे मला समजून घ्यायचे आहे. नक्कीच. पियाजे यांचा मुख्य भर हा ज्ञानाची रचना करण्यावर होता. आणि त्यांच्या मते मुले किंवा अगदी प्रौढ व्यक्तीही ज्ञानाची केवळ पोकळ साठवणूक करत नाहीत. म्हणजे रिकाम्या भांड्यात पाणी ओतल्यासारखे नाही. अगदी तेच. त्याऐवजी ते स्वतःच्या डोक्यात एका मानसिक संरचनेची निर्मिती करत असतात. जेव्हा एखादी नवीन माहिती आपल्यासमोर येते ना, तेव्हा आपण तिला आपल्या जुन्या माहितीशी जोडून पाहतो. लिंक लावण्याचा प्रयत्न करतो. हो, आणि जर ती जुळली तर आपण ती आत्मसात करतो.
पण जर ती नवीन माहिती आपल्या जुन्या समजुतीला धक्का देणारी असेल, तर मग काय होतं? गोंधळ उडतो का? थोडा उडतो, पण मग आपल्याला आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागतो. पियाजे यांचे मॉडेल शिक्षकांना हेच सांगते की विद्यार्थ्याच्या सध्याच्या बौद्धिक टप्प्याला आव्हान देणारे अनुभव निर्माण करा. जेणेकरून तो स्वतः तर्क लावून नवीन संकल्पना समजून घेईल. बरोबर. माहितीचा केवळ भडीमार करण्याऐवजी मेंदूला स्वतःची तार्किक जोडणी करू देणे महत्वाचे आहे. अरे वा, हे खूपच भारी आहे. आणि याच्याच पुढचा टप्पा म्हणून जेरोम ब्रुनर यांच्या संबोध प्राप्ती प्रतिमानाकडे किंवा ज्याला कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल म्हणतात त्याकडे पाहता येईल ना? हो, नक्कीच पाहता येईल. इथे उद्गामी अनुमान म्हणजे इंडक्टिव्ह रिझनिंग विकसित करण्यावर भर दिला जातो. उद्गामी अनुमान म्हणजे अनेक छोट्या आणि विशिष्ट उदाहरणांवरून एक मोठा सामान्य नियम स्वतः शोधून काढण्याची सवय. अगदी बरोबर व्याख्या सांगितलीत तुम्ही. याचं एक साधं आणि रंजक उदाहरण पाहूया आपण. समजा एखाद्याला सस्तन प्राणी ही संकल्पना शिकवायची आहे. सस्तन प्राणी. तर ब्रुनर यांच्या पद्धतीनुसार शिक्षकाने थेट व्याख्या सांगायची नसते. त्याऐवजी तो समोर कुत्री, मांजर, वटवाघूळ अशी उदाहरणं ठेवतो आणि म्हणतो की ही या संकल्पनेची उदाहरणे आहेत. अच्छा. मग तो साप, बेडूक, मासा अशी वेगळी उदाहरणं ठेवतो आणि म्हणतो ही उदाहरणे नाहीत. बिंदू निष्क्रिय राहत नाही. म्हणजे तो एका गुप्तहेरासारखा काम करत असतो. हो, शर्लॉक होम्ससारखा. हे तर एखाद्या कोड्यासारखे झाले. या प्रक्रियेत मेंदू पूर्णपणे गुंतलेला असतो. पण इथे डेव्हिड आसुबेल यांचं जे अग्रतच संगठन प्रतिमान आहे, ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल, ते थोडे वेगळ्या दिशेने जाते असं मला वाटले. हो, आसुबेल यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. आसुबेल यांच्या मॉडेलचा विचार करताना माझ्या डोळ्यांसमोर एका मोठ्या फायलिंग कॅबिनेटचे चित्र उभे राहते. फायलिंग कॅबिनेट हे उदाहरण खूप छान आहे. कसं काय? कारण बघा, जर आपल्या डोक्यातील माहिती अस्ताव्यस्त पडलेली असेल तर वेळेवर आपल्याला काहीच आठवत नाही. पण नवीन माहिती येण्याआधीच जर मेंदूमध्ये योग्य फोल्डर्स आणि लेबल्स तयार असतील तर ती माहिती योग्य जागे साठवणे आणि नंतर बाहेर काढणे खूप सोपे जाते. क्या बात आहे. फायलिंग कॅबिनेटची ही तुलना या प्रक्रियेचं अचूक वर्णन करते. आसुबेल यांचं म्हणणे तेच होते की नवीन माहिती आणि विद्यार्थ्याला आधीपासूनच ज्ञात असलेली माहिती यांच्यात एक भक्कम पूल बांधणे गरजेचे असते. आणि तो पूल म्हणजेच अग्रत संघटक किंवा ॲडव्हान्स्ड ऑर्गनायझर. अगदी बरोबर. समजा एखाद्या नवीन सॉफ्टवेअरचं प्रशिक्षण द्यायचे आहे. आपण थेट तांत्रिक शब्दांपासून सुरुवात केली तर ऐकणाऱ्याचा गोंधळ उडतो. नक्कीच. वरून जातं सगळं. हो, पण त्याआधी जर आपण असे सांगितले की हे बघा, हे सॉफ्टवेअर अगदी आपल्या जुन्या डायरीसारखेच काम करते, फक्त यात शोधणं सोपे आहे. म्हणजे ऐकणाऱ्याच्या मेंदूत एक ओळखीचा फोल्डर तयार होते. बरोबर. मग तो ती नवीन कठीण माहिती त्या ओळखीच्या डायरीच्या फोल्डरमध्ये साठवू लागतो. अर्थपूर्ण शिक्षणासाठी ही पूर्वतयारी अत्यंत आवश्यक असते. हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. कारण पूर्वतयारीशिवाय दिलेलं ज्ञान हे पाण्यावर रेखाटलेल्या चित्रासारखे असते, जे लगेच पुसले जाते. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. बरं, आता या ज्ञानप्रक्रियाकरण कुटुंबातील पुढचा टप्पा जो आहे तो संशोधन आणि पृच्छा म्हणजे इन्क्वायरी या संकल्पनेवर आधारित आहे. हो, यात रिचर्ड सचमन आणि जोसेफ सच्चाब यांची मॉडेल्स येतात. बरोबर. सचमन यांचे पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान आणि सच्चाब यांचे वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान. या दोघांनीही मानवी मनातील नैसर्गिक कुतूहलाला केंद्रस्थानी ठेवले. सचमन यांचे मॉडेल हे प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये परिकल्पना निर्मिती कशी करावी यावर केंद्रित आहे. परिकल्पना निर्मिती म्हणजे हायपोथेसिस जनरेशन ना? हो, म्हणजे एखादी समस्या समोर आली की त्याचे थेट उत्तर शोधण्यापेक्षा असे का झाले असावे याचे अनेक संभाव्य पर्याय तयार करण्याची सवय लावणे. म्हणजे जसं एखादे इंजिन अचानक बंद पडले तर मेकॅनिक लगेच एकच भाग उघडून पाहत नाही. बरोबर. तो आधी 4 शक्यतांची परिकल्पना करतो. पेट्रोल संपलंय का, स्पार्क प्लग खराब आहे का, आणि मग एकेका शक्यतेची चाचणी घेतो. म्हणजे समस्येचं मूळ शोधण्याचे हे शास्त्र सचमन यांच्या मॉडेलमधनं शिकायला मिळतं. आणि दुसरीकडे जोसेफ सच्चाब यांचे मॉडेल हे प्रयोगशाळेतील तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या रोजच्या विचारांमध्ये कसा रुजवायचा याचं मार्गदर्शन करते. हे खूप महत्वाचे आहे. इथे हिल्डा टाबा यांचे उद्गमन प्रतिमान देखील खूप महत्वाचे ठरते. हिल्डा टाबा यांच्या मॉडेलविषयी वाचताना मला एका नरसाळ्याची किंवा फनेलची प्रतिमा डोळ्यांसमोर आली. फनेल? अच्छा, कशा प्रकारे?
जसे नरसळ्यात आपण अनेक वेगवेगळ्या आकाराची आणि विस्कळीत माहितीवरून टाकतो आणि मग प्रक्रियेनंतर त्यातून तळाशी एक सुबक आणि घट्ट ज्ञानाची रचना बाहेर पडते. खूप छान. माहितीचे एकत्रीकरण करणे, तिची विभागणी करणे आणि त्यातून एक अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे हेच ताबा यांच्या मॉडेलचे सार आहे. पण इथे ना मला एक अत्यंत महत्वाची शंका उपस्थित करावीशी वाटते. हो, विचारा ना. हे सर्व ऐकायला खूप शास्त्रशुद्ध वाटते, पण या गटात जेरी आणि इतरांचे स्मरणशक्ती प्रतिमान म्हणजे मेमरी मॉडेल देखील आहे. मग मला सांगा, आपण पुन्हा त्या जुन्या कंटाळवाण्या घोकंपट्टीच्या किंवा पाठांतराच्या पद्धतीकडे तर जात नाही आहोत ना? चांगला प्रश्न आहे. कारण स्मरणशक्ती वाढवणे म्हणजे फक्त परीक्षेपर्यंत उत्तरे लक्षात ठेवणे असा एक मोठा गैरसमज असतो. ही शंका उपस्थित होणे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण पाठांतर आणि स्मरणशक्ती या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्मरणशक्ती प्रतिमान हे केवळ पोपटपंचीसाठी तयार केलेले नाही. मग त्यात नक्की काय वेगळं आहे? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर प्रक्रिया करतो ना, तेव्हा आपण फक्त शब्दांचा क्रम लक्षात ठेवत नाही. आपण त्या माहितीला चित्रांशी, भावनांशी किंवा विशिष्ट संदर्भांशी जोडतो. अच्छा, म्हणजे मेमरी पॅलेससारखं काहीतरी. हो, अगदी तसंच. स्मरणशक्ती प्रतिमाने ही माहितीचं कोडिंग करण्याचे वैज्ञानिक मार्ग सुचवतात, जसे की कठीण संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी यमक जुळवणे किंवा एखाद्या कथेच्या स्वरूपात माहिती गुंफणे. म्हणजे हे नुसते रट्टा मारणे नाही, तर माहितीला मेंदूत अशा प्रकारे साठवून ठेवणे आहे जेणेकरून ती भविष्यात त्वरित उपलब्ध होईल. बरोबर. जेव्हा एखाद्या गुंतागुंतीच्या समस्येचा सामना करावा लागेल, तेव्हा ती कामी येईल. हे बुद्धिमत्तेचे इंजिन केवळ इंधन जाळत नाही, तर त्याचे एक उच्च क्षमतेच्या ऊर्जेत रूपांतर करते. हे इंजिनाचे उदाहरण खूप चपखल आहे. पण तरीही माझ्या मनात एक विचार सातत्याने येतोय. कोणता विचार? समजा हे बुद्धिमत्तेचे आणि तर्काचे इंजिन एकदम सुरळीत चालत आहे. सर्व माहिती व्यवस्थित साठवली जात आहे. पण जो ती माहिती वापरणार आहे, त्याची मानसिक स्थिती जर अस्थिर असेल तर? हा खूपच महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. कारण बघा, एखादा विद्यार्थी अत्यंत हुशार असू शकतो, पण त्याला सतत अपयशाची भीती वाटत असेल किंवा नवीन गोष्टींचं दडपण येत असेल, तर ते तर्काचे इंजिन काहीच उपयोगाचे ठरत नाही ना? अजिबात नाही. ते इंजिन तिथेच बंद पडेल. माणसाच्या भावना, त्याची स्वतःची ओळख या गोष्टी तर्का इतक्याच किंबहुना थोड्या जास्तच महत्त्वाच्या असतात. आणि म्हणूनच मला वाटतं या चर्चेचा रोख आता दुसऱ्या प्रमुख कुटुंबाकडे वळवणं गरजेचे आहे. नक्कीच. व्यक्तिगत विकास किंवा विद्यार्थ्याचा आंतरिक शोध. हो, अत्यंत योग्य तार्किक जोडणी आहे ही. जर आपण पहिल्या कुटुंबाला बुद्धिमत्तेचे इंजिन म्हटले, तर या दुसऱ्या कुटुंबाला मनाचा आणि आत्म्याचा आरसा म्हणता येईल. मनाचा आरसा. छान. ज्ञान आणि तर्क हे बाह्य जगाला समजून घेण्यासाठी लागतात, पण व्यक्तिगत विकास प्रतिमाने ही स्वतःच्या आत डोकावण्यासाठी असतात. म्हणजे आत्मपरीक्षण करण्यासाठी. हो. या गटातील 5 प्रमुख मॉडेल्सचा उद्देश हा विद्यार्थ्याची आत्मजागृती, भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता विकसित करणे हा आहे. बरोबर. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या क्षमता आणि स्वतःचे भय ओळखतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने शिकण्यासाठी मोकळा होतो. या कुटुंबातील मॉडेल्स पाहताना एक नाव माझ्या विशेषत्वाने समोर आले, ते म्हणजे कार्ल रॉजर्स आणि त्यांचे अनिर्देशित अध्यापन प्रतिमान किंवा नॉन डिरेक्टिव्ह टीचिंग. हो, कार्ल रॉजर्स खूप प्रसिद्ध आहेत या क्षेत्रात. पण हे मॉडेल ना पारंपरिक शालेय शिस्तीच्या आणि शिक्षण पद्धतीच्या अगदी विरुद्ध टोकावर उभे असल्याचे मला जाणवते. असं का वाटलं तुम्हाला? कारण यामध्ये विद्यार्थ्याला स्वतःची दिशा स्वतः ठरवू दिली जाते. जिथे वर्षानुवर्षे शिक्षक सांगतील तसे ऐकणे हीच शिस्त मानली गेली आहे, तिथे अचानक विद्यार्थ्याला असे पूर्ण स्वातंत्र्य देणे हे धोक्याचे किंवा गोंधळ निर्माण करणारे नाही वाटत. मला तर खूप आश्चर्य वाटले. वरवर पाहता हे गोंधळाचे वाटू शकते, हे मी मान्य करतो. कारण आपण नेहमी नियंत्रणालाच शिस्त समजण्याची चूक करत आलो आहोत. पण रॉजर्स यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. म्हणजे त्यांना नक्की काय अपेक्षित होते? त्यांच्या मते खरा आणि शाश्वत व्यक्तिगत विकास हा केवळ स्वायत्तेतून किंवा ऑटोनॉमीमधूनच येतो. जेव्हा बाह्य दबाव असतो ना, तेव्हा व्यक्ती फक्त आज्ञा पाळतो. म्हणजे तो रोबोटसारखा वागतो. बरोबर. पण तो स्वतःच्या खऱ्या क्षमता कधी शोधू शकत नाही. अनिर्देशित अध्यापन म्हणजे शिक्षकाने काहीच न करणे असे नाही बरं का. मग शिक्षकाची भूमिका काय असते तिथे? उलट इथे शिक्षकाची भूमिका अधिक कठीण असते.
त्याला एक असे अत्यंत सुरक्षित आणि मोकळे वातावरण निर्माण करावे लागते जिथे व्यक्तीला स्वतःचे विचार आणि भावना विनासंकोच व्यक्त करता येतील. म्हणजे जजमेंट फ्री झोन. अगदी तेच. शिक्षक तिथे सल्लागार नसून एक आरसा असतो. तो व्यक्तीच्याच विचारांना अधिक स्पष्ट करून त्याच्यासमोर ठेवतो, जेणेकरून तो स्वतःच्या समस्येवर स्वतःच उपाय शोधेल. अरे वाह! जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा मार्ग स्वतः शोधते तेव्हा त्यातून मिळणारा आत्मविश्वास हा कोणत्याही बाह्य शिस्तीपेक्षा नक्कीच अधिक मजबूत असतो. हो ना? हे खरोखरच सखोल आहे. दुसऱ्याने दिलेला नकाशा वापरून रस्ता शोधण्यापेक्षा स्वतःची दिशा ठरवण्याचं धाडस निर्माण करणे. आणि याच प्रक्रियेला अधिक संवेदनशील बनवणारे फ्रेडरिक पर्ल्स यांचे जाणीव जागृती प्रतिमान आहे, अवेअरनेस मॉडेल. अवेअरनेस मॉडेल हे कसे काम करते? आपण आपल्या सभोवतालच्या जगाचा कसा अनुभव घेतो, आपले शरीर आणि मन आजूबाजूच्या घटनांना कसा प्रतिसाद देते याची ती जाणीव आहे. केवळ पुस्तकात डोकं खुसून न बसता आपल्या इंद्रियांवर होणारे परिणाम ओळखणे हे देखील शिक्षणाचाच एक भाग आहे. म्हणजे एक प्रकारे माइंडफुलनेस सारखे आहे हे. अगदी बरोबर. पर्ल्स यांचे मॉडेल हे व्यक्तीला वर्तमानात राहायला शिकवते. अनेकदा शिकण्याच्या प्रक्रियेत माणूस एकतर भूतकाळातील चुकांमुळे निराश असतो किंवा भविष्यातील निकालांच्या चिंतेत असतो. हो, परीक्षाचा ताण. हो, त्यामुळे त्याची सध्याची आकलन क्षमता कमी होते. हे मॉडेल माणसाला त्याच्या भावनांचा आणि सद्यस्थितीचा स्वीकार करायला शिकवते. आणि एकदा काही मानसिक स्थिरता आली की मग तिथून पुढे सर्जनशीलतेचा म्हणजे क्रिएटिव्हिटीचा मार्ग मोकळा होतो. बरोबर ना? अगदी बरोबर पकडलात तुम्ही. याच टप्प्यावर विल्यम गॉर्डन यांचे सर्जनात्मक प्रतिमान आणि डेव्हिड हंट यांचे कन्सेप्च्युअल प्रणाली प्रतिमान महत्वाची भूमिका बजावतात. सर्जनशीलता हा नेहमीच एक कुतूहलाचा विषय राहिलाय माझ्यासाठी. अनेकांना वाटतं की सर्जनशीलता ही जन्मजात असते, ती कोणाला शिकवता येत नाही. हा खूप मोठा गैरसमज आहे समाजात. हो ना, पण गॉर्डन यांच्या सर्जनात्मक प्रतिमानाने हा समज खोटा ठरवलाय असे दिसते. नक्कीच. काही वेळा अत्यंत विसंगत वाटणाऱ्या गोष्टींची जोडणी करून नवीन उपाय शोधण्याचे तंत्र यात वापरले जाते ना. एखादी तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी निसर्गातील एखाद्या घटकाचे उदाहरण वापरणे. हो, गॉर्डन यांच्या मॉडेलचा गाभा हाच आहे की अनोळखी गोष्टीला ओळखीचे बनवणे आणि ओळखीच्या गोष्टीकडे एका पूर्णपणे अनोळखी दृष्टिकोनातून पाहणे. म्हणजे नेहमीच्या साच्याबाहेर जाऊन विचार करणे. बरोबर. जेव्हा मेंदू नेहमीच्या साच्यातून विचार करून थकून जातो तेव्हा त्याला मुद्दाम एका वेगळ्या आणि विसंगत मार्गावर नेले जाते. यामुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात आणि अचानक एखाद्या कठीण समस्येवर कल्पक उपाय सापडतो. बापरे, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरीकडे जे डेव्हिड हंट यांचे मॉडेल आहे ते व्यक्तीची गुंतागुंत सोडविण्याची क्षमता आणि मानसिक लवचिकता वाढवण्यावर भर देते. लवचिकता म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. हो, आजचे जग हे अनिश्चिततेने भरलेले आहे. काल जे तंत्रज्ञान नवीन होते ते आज जुने झाले आहे. अशा वेगाने बदलणाऱ्या जगात मला फक्त याच पद्धतीने विचार करता येतो असा हट्ट धरून चालत नाही. बरोबर आहे. लवचिकता ही काळाची गरज आहे. आणि या सर्व प्रवासात मला वाटते आणखी एका गोष्टीची नोंद घेणं आवश्यक आहे. कोणती? हा व्यक्तिगत विकास जरी स्वतःच्या आत डोकावणारा असला तरी माणूस हा शेवटी समाजाचा एक घटक आहे. हो, तो काही एकटा जंगलात राहत नाही. हो ना, तो एकाकीपणाने राहू शकत नाही. आणि म्हणूनच विल्यम ग्लेसर यांचे वर्गसभा प्रतिमान किंवा क्लासरूम मीटिंग मॉडेल या कुटुंबाला एक अत्यंत महत्वाची सामाजिक किनार देते. हो, ग्लिसर यांचं मॉडेल खूप व्यावहारिक आहे. हे मॉडेल समूहाचा घटक म्हणून व्यक्तीला त्याच्या जबाबदारीची आणि स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून देते असं मला वाटलंय. अनेक लोक एकत्र येतात तेव्हा मतभेद, ताणतणाव आणि भावनिक संघर्ष होणे अत्यंत स्वाभाविक आहे. ऑफिस पॉलिटिक्स. हो, तसंच काहीसं. अशा वेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकत्र बसून एकमेकांच्या भावनांचा आदर करत एखाद्या समस्येवर उपाय कसा शोधायचा हे या वर्गसभेतून शिकवले जाते. म्हणजे व्यक्तिगत गरजा आणि समूहाच्या गरजा यांचा सुवर्णमध्य कसा साधायचा हे शिकायला मिळतं. आणि समूहात राहूनही स्वतःचे स्वत्व न गमावता एक जबाबदार घटक कसे बनायचे याचे हे उत्तम प्रशिक्षण आहे. खरंच, आतापर्यंतच्या आपल्या या चर्चेत एक गोष्ट तर खूप स्पष्ट झाली आहे की बुद्धिमत्तेचं इंजिन आणि विद्यार्थ्याचा आंतरिक शोध या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रभावी आहेत. हो, नक्कीच. पण आता आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि व्यावहारिक टप्प्याकडे वळूया का? हो, वळूया. हे सर्व सिद्धांत कागदावर खूप भारी वाटतात, पण प्रत्यक्ष व्यवहारात
मग तो वर्ग असो, एखादी कॉर्पोरेट मीटिंग असो किंवा रोजचे आयुष्य असो, याचा वापर कसा करायचा, शिक्षक तज्ञाचा टूल बेल्ट, ही संकल्पना इथे कशी लागू होते? खूप छान प्रश्न विचारलात. ज्ञानाचे उपयोजन किंवा ॲप्लिकेशन हीच या सर्व मॉडेल्सची खरी कसोटी असते. आपण चर्चा केलेल्या या 2 कुटुंबांचा विचार करा, ते एका सुताराच्या टूलबॉक्समधील वेगवेगळ्या हत्यारांसारखे आहेत. हां, म्हणजे पाना, पेचकस, हातोडी. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही ज्ञान प्रक्रियाकरण हा टूलबॉक्स उघडता, तेव्हा तुमचा उद्देश पूर्णपणे वेगळा असतो. समजा एखाद्या वर्गाला विज्ञानातील एखादी कठीण संकल्पना शिकवायची आहे. किंवा गणिताचा नियम शिकायचा आहे. हो, किंवा एखाद्या टीमला नवीन कोडिंग लँग्वेज शिकायची आहे. अशावेळी भावनांवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. तिथे माहितीचे सुयोग्य संघटन, तार्किक विचार आणि बौद्धिक वाढ यांची गरज असते. म्हणजे अशावेळी शिक्षकाने किंवा नेत्याने मार्गदर्शक आणि माहिती व्यवस्थापक अशी भूमिका घ्यावी लागते. बरोबर. गाईड आणि इन्फो मॅनेजर. म्हणजे माहितीचे योग्य तुकडे करणे, फायलिंग कॅबिनेट तयार करणे, त्यांना तर्क लावण्यास प्रवृत्त करणे आणि एका ठराविक निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत करणे. तंतोतंत. तिथे आसुबेल, पियाजे किंवा सचमन यांची मॉडेल्स कामी येतात. पण आता समजा परिस्थिती बदलली. कशी? समजा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये प्रचंड न्यूनगंड आहे किंवा एखादी टीम सततच्या अपयशामुळे नैराश्यात गेली आहे अरे रे. आणि त्यांना एका अत्यंत कल्पक किंवा कलात्मक समस्येवर उपाय शोधायचा आहे. अशावेळी जर तुम्ही त्यांना फायलिंग कॅबिनेट किंवा तर्काचे नियम समजावून सांगू लागलात तर ते अधिकच दुरावतील ना. हो, ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतील ना. तिथे हे ज्ञान प्रक्रियाकरण अजिबात कामी येणार नाही. इथेच मग त्या व्यक्तिगत विकास टूलबॉक्सची गरज भासते, हो ना. अगदी बरोबर. इथे उद्देश हा माहिती पोचवणे नसून आत्मजागृती, भावनिक स्थिरता आणि सर्जनशीलता जागृत करणे हा असतो. अशावेळी मार्गदर्शकाची भूमिका पूर्णपणे बदलते. हो, तो आता माहिती व्यवस्थापक राहत नाही. तो एक सुविधा देणारा म्हणजेच फॅसिलिटेटर आणि भावनिक आधार बनतो. अगदी बरोबर. रॉजर्स यांचे अनिर्देशित अध्यापन वापरून त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित जागा देणे. किंवा गॉर्डन यांचे मॉडेल वापरून त्यांची हरवलेली कल्पनाकता परत आणणे. म्हणूनच एका परिपूर्ण शिक्षणासाठी या दोन्ही कुटुंबांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. जर फक्त तार्किक विचार आणि माहिती प्रक्रिया करण्यावर भर दिला तर आपण अत्यंत हुशार पण भावनिकदृष्ट्या अस्थिर यंत्रे तयार करू. बापरे. आणि जर फक्त व्यक्तिगत विकासावरच भर दिला तर भावनिकदृष्ट्या स्थिर पण तार्किक निर्णय घेऊन न शकणारे लोक तयार होतील. हो. एक उत्तम शिक्षक किंवा उत्तम प्रकारे स्वतःचा विकास करणारी कोणतीही व्यक्ती परिस्थितीनुसार या टूल बेल्टमधून अचूक हत्यार बाहेर काढतो. कधी त्याला कडक शिस्तीच्या तर्काची गरज असते तर कधी फक्त एका आश्वासक वातावरणाची. खरंच आजच्या या चर्चेने ना शिक्षणाकडे आणि शिकण्याच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा एक नवा आणि स्वच्छ दृष्टिकोन दिलाय. मलाही तुमच्याशी बोलताना खूप मजा आली. महत्वाच्या कुटुंबांचा वेध घेतल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. तार्किक विचार म्हणजेच आपले बुद्धिमत्तेचे इंजिन आणि भावनिक स्थिरता म्हणजेच आपला आंतरिक शोध. या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक आपल्याला जगाला समजून घेण्याची ताकद देते तर दुसरी आपल्याला स्वतःला पेलण्याची क्षमता देते. खरंय. या दोन्ही बाजूंचा सखोल विचार करूनच शिक्षणाची आणि वैयक्तिक प्रगतीची एक भक्कम न कोसळणारी इमारत उभी करता येऊ शकते. हो. हा आराखडा समजून घेणे हाच खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण माणूस घडवण्याचा पाया आहे. जाता जाता या संपूर्ण चर्चेतून निर्माण झालेला एक अत्यंत महत्वाचा विचार मला श्रोत्यांसमोर ठेवायचा आहे. हो, नक्कीच. सांगा. आपण प्रत्येकजण दररोज काहीतरी नवीन शिकत असतो किंवा एखाद्या मोठ्या समस्येशी झगडत असतो. जेव्हा अशी एखादी कठीण वेळ येते तेव्हा आपण अजाणतेपणे यापैकी कोणत्या प्रतिमानाचा वापर करत असतो? हा खूपच प्रगल्भ विचार आहे. आपण फक्त वेड्यासारखी माहिती गोळा करून तर्क लावण्याचा प्रयत्न करत असतो की तिथे खरं तर स्वतःच्या भावनांना समजून घेण्याची आणि एका मानसिक आरशाची गरज असते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण आपल्या स्वतःच्या शिकण्याच्या पद्धती ओळखून परिस्थितीनुसार योग्य ते टूल जाणीवपूर्वक निवडले तर आपला बौद्धिक आणि भावनिक विकास किती वेगाने आणि किती सखोल होऊ शकेल. नक्कीच खूप जास्त वेगाने होईल. सुरुवातीला आपण ज्या इमारतीच्या ब्लूप्रिंटबद्दल बोललो होतो ती ब्लूप्रिंट आता फक्त कागदावर राहिलेली नाही. ती आपल्या स्वतःच्या मनाची आणि विकासाची एक अभेद्य इमारत बांधण्यासाठी सज्ज झाली आहे. हो, मलाही तेच वाटते. आता याच नव्या आणि सकारात्मक प्रेरणेसह आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.